आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। शिंदखेडा शहरात अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे। मुख्य रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका। शिंदखेडा शहरात अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय। मुख्य रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांची गैरसोय वाढत असल्यानं आता महिला, विद्यार्थी आणि नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे। प्रतिनिधी शोभा पाटील। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं दिनांक 18 मे रोजी काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण कारवाई स्थगित करण्यासाठी आंदोलन केले होते। मात्र या आंदोलनानंतर शहरातील अनेक नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईला पाठिंबा दर्शवलाय। गेल्या अनेक वर्षापासून शिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता अरुंद झाला असून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे। विशेषतः शाळकरी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान प्रशासनाने मुख्य रस्ता अतिक्रमण मुक्त करून सुसज्ज करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमणधारकांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत। मात्र या कारवाईला विरोध होत असल्यानं महिलांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला हात जोडून विनंती केली आहे की कोणाच्याही दबावाला बळी न पडता मुख्य रस्ता तात्काळ मोकळा करावा आणि शहरातील नागरिकांना भयमुक्त व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी। महिलांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भावनिक साकडे घालत आमच्या मुलांना सुरक्षित वातावरण द्या अशी मागणी केली आहे। आता प्रशासन या गंभीर विषयावर काय भूमिका घेते आणि अतिक्रमण हटवण्याची कारवाई कितपत प्रभावीपणे राबवली जाते याकडे संपूर्ण शिंदखेडा वासियांचं लक्ष लागलंय। लहान मुळे आमचे जीव घाबरतो। गाडी मोटर येतात ते तुम्ही रोड थोडा मोठा करायचा, भाजीपाल्यांच्या दुकानं नाही लावायला पाहिजे आणि अतिक्रम यायला पाहिजे, बस एवढंच बोलते मी माझ्या विनंती आहे। ते रस्ता अतिक्रम यायला पाहिजे आणि रस्ता मोठा व्हायला पाहिजे। आम्हाला बी चिंता मुक्त राहील आणि शाळा जंगल जाटी माझ्या आता आम्ही कामे असते ते आम्ही अर्धी चिंता पोरेशीकडे राहा विनंती म्हणे। अनेक वर्षापासून आमच्या शिंदखेडा गावात रस्ता खूपच खराब व लहान झालेला आहे। आमची मुलं शाळेत रोज येणं जाणं चालू असतं, त्यामुळे आम्हाला त्यांची खूप काळजी असते की मुलं शाळेत तर जातात पण सुखरूप पोहोचले की नाही शाळेत, त्यानंतर ते घरी व्यवस्थित येतील ह्या वेळपर्यंत आम्हाला त्यांची खूप चिंता लागून असते। कारण रस्ता हा अतिशय लहान आणि छोटा झाला आहे, त्यानंतर वाहनांची वर्दळ खूपच मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मोटरसायकली, मोठ्या गाड्या वगैरे अशी खूपच वर्दळ आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित जातील की नाही आम्हाला त्याची खूपच असं चिंता असते। म्हणून आम्हास एक कळकळीची विनंती आहे की बांधकाम विभाग व शासन, पालकमंत्री यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर रस्त्याची कामं काढून रस्ता थोडे मोठा करण्यात यावा ही आमची शासनास विनंती आहे, आग्रहाची। त्यामुळे लवकरात लवकर दखल घेतली गेली पाहिजे एवढं मी विनंती करतो। नमस्कार। सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राईब, यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो। जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। विश्वास आमची ताकद।